हॅलो गाईस, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. संदीप 01 आपली इंस्टाची आय डी आहे. तरी हा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहोत. तरी माझ्याबरोबर असा उठल्याबरोबर खूप मोठा विषय झालेला आहे. तर काय सांगू तुम्हाला. आता मला जायचं होतं दुसऱ्या कामाला, व्हिडिओ काढायला जायचं होतं, शूट होता आपला. तरी काही विषय नाही, पहिलं घरचं काम करावं लागते भाई, मग बाकीचं काम. तरी आता वावरात जायचं आहे. खेत में जाने का अपने को, खेत में जाने का है तो अभी कुछ कर नहीं सकते, पहिले घर का काम देखना पडता. काही हरकत नाही भाऊ, आपण मराठीतच बोलू. काही हिंदी येत नाही आपल्याला तेवढी, पण आता मराठीतच बोलू. आता तुम्हाला दाखवतो समोरचं का आता कसं कसं वावरात जावं लागते, कसं कसं का करावं लागते मला दाखवतो आता रस्त्यानं. ठीक आहे, मग चला. मग हो, वावराकडे गाडी पेट्रोल टाकला आता. आपली गाडी बहुत फायनल आहे भाऊ. तुम्हाला काय सांगू, आता गाडीचे ब्रेक नाही. माणसं तुम्ही बघू शकता, हा ब्रेक नाही, बिना ब्रेकची गाडी आहे. आणि आपण आता मावळाकडे चाललेलो आहोत. पण काही म्हणा भाऊ, नवीन गाडीपेक्षा आहे ना हे जुनी गाडी चालवायला अलगच मजा आहे भाऊ. हा म्हणता, अलगच मजा आहे. चाललो आता मावळाकडे. एक आपली निशाणी राहिली भाऊ, जुनी गाडी आहे आता बाबाची. आता पहिली गाडी मला तर ते तुम्हालाच माहित आहे भाऊ. पहिली गाडी म्हणलं ते आपण घेतो वावराच्या रस्त्याने चालतो. बघा आता रस्ता कसा आहे वावराचा, कसं जातो आम्ही. ठीक आहे, आता गाडीने ब्रेक नाही, त्यामुळे आता इथे गेल्यावर तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, वावराच्या जवळ आलेला आहोत. आता तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहे वावराकडले जायचे आमचे, बहुत कठीण आहे. आणि ह्या रस्त्यानं एकटं एवढी भीती वाटते का नाही म्हणून, नाही का. बघा आता रस्ता वावराचा आमचा. टावेल बांधून घेऊ भाऊ पहिला आपण, तेव्हाच शेतकऱ्याचा मुलगा वाटण, हो का नाही. मग आता मोबाईल ठेवा लागेल 2 मिनिट. बांधता नाही येत, पण आता बांधून पाहिजे भाऊ. आता मोबाईल बी पडला होता. तुम्ही रस्ता बघा आता कसा आहे. ह्या नाल्यातून जावं लागते आम्हाला जावं लागते भाऊ. आता समोर बी एवढा कठीण आहे, पुऱ्या पाण्यातूनच जावं लागते भाऊ. तर दुपट्टा बांधला आता मी ना. काय येतं कसा वाटते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. जो काय येतं बघा आता रस्ता. एकट्याची एवढी इकडं फाटते का तुम्ही बघा. ह्या पाण्यातून जावं लागते. आता खरंच जाऊ शकन का तुम्ही भाऊ. पाय वर करून घ्यावं लागते. आता पाणी आहे भाई, ह्या नाल्यातून जावं लागते. बहुत कठीण रस्ता आहे इकडं. एकट्याची एवढी नाही का फाटते ना, त्यालाच माहित राहते कशी फाटते. तर पण जे शेतकऱ्याचा मुलगा आहे तो नाही भेट. काय तर त्याची एवढी मेहनत राहते की त्याला भीती काचीच राहत नाही का. ही खरी गोष्ट आहे, रिअलिटी आहे भाऊ. हे कुठं नाही बोलतो. खरंच तुम्ही बघा रस्ता बघा कसा आहे. पुरा नाला जावं लागते पाण्यातून. एक तर पाणी आला वरचा का फुल भरते, मग कसं जाणं होते का होते काही कळतही नाही.
खाली मोबाईल पडला तर पुरा वल्लास होती भाऊ. चला आपण आलो साव वावराच्या जवळ आता. बहुत दिवसाबाद आपण आता वावराकडे चाललो. बहुत दिवस झाले तेव्हापासून गेलोच नाही. तर कामच होते आपले व्हिडिओचे, त्यामुळे आई बाबा बी आपल्याला काही नाही म्हणे वावरात हे होते तसं. आता पहिली वेळ म्हणलं तर आपल्याला जास्त लागते भाऊ, नाही म्हणण्याने थोडी जमणार. आता समोर 5च झाला की भाऊ, काही खरं नाही. तर काही समोरून आलं, पुरा जंगल एरिया आहे भाऊ इकडं, पुरा जंगल एरिया आहे. आणि कसं आहे माहित आहे का, जर एकटं राहिले इकडं काही दिसलं तर त्याची तर अशी फाटते का सोडून दे. आता सांगू कुणाला काम होऊन जाते नाही का. तर मजी बी पहिलं फाट्या रस्त्यानं. आता स्वतःला माहित आहे की नाही का, आपण किती पाण्यात आहो का आहो स्वतःवर डिपेंड्स आहे. तर डरने का नाही, ऐसा काम आहे अपने आप में. बघा आता एक यार, माझी बी पहिलं फाटी पण आता नाही फाटत. बघा आता वावराच्या रस्त्याने आलो. पहिले तिथे मेरकरी म्हणलं तर ते गुंजेकार आहे मोठे बाबा, त्यांचं वावर येते. त्याच्यानंतर मग आमचं वावरच आहे. खूपच कठीण आहे रे रस्ता. आता ते गुंजेकार मोठे बाबा आहे, त्यांच्या वावराकडे आपण आकर्षित झालेला आहो. आणि आता तुम्ही बघू शकता, बघा त्याच्यानंतर आपलं वावर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बाग. बकरी मला जिलंबी काढून आणली नाही. जिलंबी तुमचं झालं का हे निर्णय? झालं ना. कुठं झालं बाकी आहे. इकडं इकडं हे कुत्रे आले. मला 2 आपले मित्र भेटलेले आहे, एक आणि हा दुसरा. या बहुत भारी आहे, बहुत भारी आहे. वाला देख पुरे काय म्हणते बाबू, जेवला का? जा मग आता मला काम करू दे. जा जा चुपचाप. असं नाही ऐकत, या काळीच घ्या लागते. आपले डॉग गेलेले आहे तिकडे, ते ऐकेच नाही आपल्याला. त्याला इलाज नव्हता, डायरेक्ट आहे ना त्याला काडीवाडी मारूनच पाठवा लागते. तरी आता आपला एक एकर आहे आणि तिकडे बी आहे. आता हे आपलं 11 साडे 11 वाजेपर्यंत झालं पाहिजे, 1-1.5 घंट्यात पूर्ण. ओके, त्याच्यानंतर मग तिकडले आहे. ठीक आहे, आपलं काम चालू करतो. अरे यार एक वस्तू, याच्यामुळे काम मुश्किल आहे भाऊ, हे लावाच लागते आपल्याला. ठीक आहे थांब, काम चालू आहे मित्रांनो. आपलं अर्ध काम झालेलं आहे, तरी कचरा फेकायचं नाही का सांगितलं होतं आपण, ते काम झालेलं आहे अर्ध. आता अर्ध बाकी आहे काम. तर आपण 1-1.5 तास सांगितला होता, तर आपण अर्ध काम 15 मिनिटाचंच केलं. मला वाटलं होतं का आता 1-1.5 तास लागेल एवढं फेकायचं म्हटल्यावर. बघू शकता आता
काम चालू आहे. तरी आपण आता असे व्हिडिओ काढू शकत नाही, तर आपलं काम थांबून जाईल नाही का. आपलं काम थांबून जाईल तरी 15-20 मिनटात आता होईल शायद, असं वाटते मला. काम झालेलं आहे आत्ता, पूर्ण ओके झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ओके. बाबांना म्हणलं होतं की इकडलं झाल्यावर, पुंजानं फेकणे झाल्यावर मग चालला जाजो, कुठं जायचं आहे ते व्हिडिओ काढायला जायचं आहे. तर आता थोडीशा मान बघतो वावरात इकडे तिकडं आणि आपल्या रस्त्यानं वापस घराकडे. पाणी द्या. तुम्ही बघू शकता पराठी आपली इकडे निंदण चालू आहे, ही वगैरे. आपल्या भाऊनं म्हणलं होतं 1-1.5 तास लागते, पण काम आपलं झालं अर्ध्या घंट्यात झालं काम आपलं पूर्ण ओके. मला काय वाटलं का लागन आता 1-1.5 तास, आपण करू ना म्हणा वावरातली कामं, पण तेवढे नाही, पण जमते आता थोडेफार, तेवढं काही हरकत नाही. केलं अर्ध्या तासात भाऊ ना आपल्या काम ओके. इकडला आता उद्या बघू आता आपण पाणी प्यायला. आणि आहे का नाही का दबकीत काकाजीने ठेवलं असेल म्हणा. हे आपली आता पाण्याची झालं आपलं आता पाणी पिणं. आणि आपला डॉग बी आलेला आहे. डॉग काही नाही, फक्त मोबाईल पकडायचा पाहिजे आहे, पण त्याला काही आता पकडू देत नाही मी. काळी घेतो ना हकलतो आता, पण लाल नाही जमत एकदम. हल हे आपलं आहेच तसं, का सांगू आता तुम्हाला. अजून आला काही विषय नाही. हे आपलं जांबात झाड आहे, खतरनाक पेरू लागते इथं, बड्या 1 नंबर गोड. बहुत जुना आबाजीपासून आहे समज आता झाड हे वाला, बहुत बढिया 1 नंबर आहे. आणि हे शेतीचं सामान पूर्ण ऑल टोटल. हे टाकं बहुत जुना आहे, तरी ह्या टाक्याले नाही म्हणलं तरी 30-40 वर्ष झालेले आहे. हो 30-40 वर्ष झालेलं आहे. ह्या टाक्यात लहान होतो तेव्हा आहे ना मी, बहुत मजा गेली. तरी आहे टिकून आहे, मजबूत आहे आत्ता बी. नजारा वावरातला. हे आमचा कोटा आहे, इथं काही बियाणे ठेवले जाते आणि बियाणे ठेवले जाते. इकडे बी आहे म्हणा, पण इकडे तेवढे खास नाही लागत. पण हे झाड आहे हे बहुत खतरनाक आहे. राव केतू आले आता, ह्या बी आला हिरो, आणि तिकडे एक आहे अजून, बघू शकता तुम्ही. बहुत खतरनाक आहे. वावर म्हणल्यावर जायची इच्छाच होत नाही, पण का करते, काम आहे. तसं आता आईनं म्हणलं होतं थांब, पण थांबू शकत होतो, पण कामं राहायचे. आजचं काम उद्या होणार नाही, एक खरी गोष्ट आहे. आज केलं असतं तर होऊन गेलं असतं रागात, पण आता व्हिडिओ काढायचा आहे शूट आपल्याला, म्हणून जास लागते. मुलं राहत नाही, मग फोन किती लावलं तरी येत नाही. थोडे त्याने बी सपोर्ट केले तर होऊन जाते सगळे. आता हे साहेब भाऊ आता सपोर्ट आहे, सपोर्ट पाहिजे, सपोर्ट शिस्ती पाहिजे जशी आपल्याला. सगळंच काही करू शकतो आपण जीवनात. घरचा सपोर्ट आहे आपल्याला व्हिडिओबद्दल, पण जे आपण मुलं लागते मला व्हिडिओची, हे सपोर्ट दिले थोडंसं हा होते, करू शकतो एवढी आपली कॅपॅसिटी आहे भाऊ. पण त्यांनी सपोर्ट आता कमी प्रमाणात देत आहे, तर त्यामुळे आपलं आता समोरचं काही होत नाही स्टेप. तर आपण हा खालच्याच लेवलला होता, जेव्हा नेक्स्ट लेवलला जाईन तेव्हा मग भाई एक दिन चमकेंगा. आएगा अपना भी दिन, एक दिन नहीं तो एक दिन आएगा अपना भी दिन. आता आबाजी हे डवरण करत आहे. आबाजीला विचारू कधीपासून आले.
दौरण चालू आहे आबाजी. हा हे आबाजी आपल्या कवा आले आबाजी तुम्ही. तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे का आपलं दौरण. हा अच्छा पूर्णच आहे आज. हो असं आहे मित्रांनो. आता आबाजीला दौरण सुरू आहे आणि आता आपण घराच्या रस्त्याने चाललो. आता आता आबाजी तरी वर्षात झाली असं आता नाही म्हणलं तरी हिशोबानं 70 पर्यंत 65-70 म्हणजे 65च्या वरच असं आबाजी साहेब. तरी पाहा आता तुम्ही दौरण करत आहे आपल्याच्यानं होईन का आणि कसंच होत नाही आपल्या पिढीनं का. हेच वावरात झाले आपण काजू करतो ना ते दौरण करा आपण हट शक्यच नाही. जी जुनी पिढी आहे तेच करू शकते जीवनात. आपण नाही आपण काहीच करू शकत नाही रे बा. त्याच आपण आलो त्याच रस्त्याने वापस चाललो होती. पण तुम्ही बघा नक्की कमेंट करून सांगा का रस्ता कसा आहे आपल्या वावराला जाण्याला. हे तर अवघड काम आहे इकडे. त्याची एवढी फाटते का. आता दिवसात असं वाटते तर संध्याकाळी कसं येत असं आम्ही. विचार करा आता ह्या रस्त्याने कशी फाटते कसं काय होते. तर बहुत अवघड काम आहे भाऊ इकडं ह्या रस्त्यानं आमचं. कसं जाणं येणं होत असं आमचं तर आम्हालाच माहीत भाऊ. मी येऊन पाहा रस्त्यानं नक्की. दोघं तिघं राहिली तर काही तेवढं नाही वाटत पण एकट्याला खूप भीती आहे. खूपच आहे. काही कुठून नागोबा साप निघून इलाजच नाही भाऊ इकडं. म्हणून 5 झाला की इकडं बघा रस्ता. इमॅजिन करा तुम्ही रस्त्याला कसं काय आहे. तर इकूनही बी जाता येते म्हणा वरून पण इकून ते वावर आहे त्यामुळे कल्लाकरण म्हणून काय तर आपल्याच रस्त्याने वापस. इकून पण काही आम्ही जात नाही इकूनच जातो पाण्यातून. लोकांचे 2 शब्द खाण्यापेक्षा का इकून गेले ते परवडते हो का नाही. बघा रस्ता बघा कसं आहे माहिती आहे का भाऊ. तुम्हाला तिथं सांगणार होतो. आता लोक बोलू द्याच. आता मध्ये कितीतरी लोक बोलते व्हिडिओ असा बनवतो तसा बनवतो. भाऊ आपल्याला माहीत राहते व्हिडिओ कसा का बनवतो कसं का काढतो एडिटिंग कशी करतो आपण. आपल्याला माहीत राहते किती का करायला लागते. लोकांना का फक्त 30 सेकंदाची व्हिडिओ दिसते पण त्याच्या मागे जे आपण ते व्हिडिओ काढला एडिटिंग केलं ते नाही दिसत. ते कसंच नाही दिसत. म्हणून सांगतो लोकांना बोलू द्यायचं आपलं काम आपण करायचं. त्यांनी हो तसं म्हणून ना तर हो लावायचं बाकी काहीच नाही. हे काय बोलू द्यायचं लोकांनी. आज नाही बोलून उद्या एक दिवस आपण सक्सेस होईल ते लोकच म्हणन बापू केलं तुम्ही नोटीस करून पावा. ही गोष्ट मी चांगली नोटीस केली चांगली केली पण एक दिवस दाखवतो. गाव आमचा आहे. आमचा गाव बी खतरनाकच आहे. आमच्या एवढ्या एरियात भिंसा म्हणलं तर तोच भयानक आहे. पण गावात आमच्या एवढे भयानक लोक आहे ना. भयानक चांगले लोक आहे तर तुम्हाला सांगू नाही शकत अशी लोक आहे. पण आता त्याच्यावर डिपेंड राहून काही फायदा नाही. आपलं काम आपण करायचं त्याचं काम त्यांनी करते. आपण बी काही कमी नाही म्हणा त्याच्यापेक्षा. का बस निश्चित झालेला आहे बघू शकता आपण. आपली हायाबुजा बघा हायाबुजा. ब्रेक नाही तुम्हाला ब्रेक नाही म्हणलं ना हे बापा
ब्रेकच नाही ब्रेक, बिना ब्रेकची गाडी आहे. आणि हिला नाही म्हणलं तरी 25-26 वर्ष झालेली आहे गाडीला. सगळ्यात पहिले घेतलेली आहे बाबांना गाडी आहे. दुसरी आहे नवीनवाली आहे, पण ते बाबा पारगावला गेलेले आहे कामाला, म्हणून हे आणायला लागलं बिना ब्रेकची गाडी. काही विषय नाही, रायडर बना लागते भाऊ कवा कवा. बरोबर आहे का नाही? आपल्याला लाज नाही रे, आपल्याला लाज नाही. कशी गाडी असो काही असो, आपली गाडी. ठीक आहे, मग जाता जाता आपण आता तुम्हाला काही सीन दाखवान. एक सीन दाखवतो म्हणलं ना, हे आपली आबाजीची आहे ना समाधी आहे इथं आबाजीची. हे चाटारे आबाजी आहे आणि हे माझे आबाजी मंदातले आहे. ते मामा आहे चंद्रपूरवाले, त्यांची मस्जिद आहे, बघू शकता तुम्ही. हे काकाजीचं वावर आहे इकडे आंब्याचं. इथे जाऊ शकतो, पण आता मी आंघोळ वगैरे करून ना, त्यामुळे काही मी जाणार नाही. दुरूनच पाया लागल्या. येतो आबाजी, दुरूनच पाया लागल्या. आता काय तर एक फॉलोअर्स भेटलेला आहे. तो म्हणते दादा थांब, मला शाळेत जायचं आहे. आमच्या गुंजा शाळेत आहे, आदर्श हायस्कूल महाकनिष्ठ विद्यालय म्हणे. तरी तू दररोज पैदल जाते का दादा? येथून उमरघाटून? अच्छा, तर भेटलेला आहे. आता चला घेऊन जाऊ याला पण आपण आता गावला. मोबाईल पकड दादा थोडा. मोबाईल पकडलं, मोबाईल पकड. आपली गाडी बहुत भाई ना काय भाऊ, बिना ब्रेकची आहे. जमन ना तुले बसाले? हा आपल्याला दररोज येणं जाणं पहिलेच करते का बापू? कितव्या क्लास मध्ये आहे तू? 9वी. सर लोक शिकवते ना आता बढिया शाळेत. आहे ते आपण आता शाळेत तर नेऊन घालणार नाव पाहून. आपल्या गाडीला ब्रेक नाही इकडूनच आपण जायला लागत बसतूनच. त्या विषय नाही शाळेत जातो म्हणून, पण आपला अवतार आता पॅन्ट सब भरून आहे पावलात म्हटल्यावर का, त्यामुळे काय आपण शाळेत जाऊ शकत नाही. शाळेत ते झाला काही नाही, पण आता अवतार आपला म्हणजे लाजवाज नाही, जाऊ शकतो मी. पण आता समजू शकता तुम्ही भाऊ, बघा नाही. ठीक आहे, मग आता गावच्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत. तू माझी व्हिडिओ पाहिजे का तू? कशी राहायचे? याच्यावर पाहिजे, युट्यूबवर पाहिजे का इंस्टाग्रामवर? काय नाव आयडीच आहे माया? आयडीचं नाव सांग, तुला गिफ्ट देतो मी. नाव सांग. आठवून सांग. काय होतं का? अच्छा, तुला नाही माहीत, काही हरकत नाही, काही विषय नाही. पण तुला काही हरकत नाही, तुला नाव माहित नाही आयडीचं, तर तरी मी तुला गिफ्ट देईन मी.
ठीक आहे. गावाच्या रस्त्याने पूल आहे आणि रस्ता थोडासा अवघड आहे. रस्ता थोडा अवघड आहे समोर, त्यामुळे आता मोबाईल ठेवाच लागते खिशात, नाही तर मोबाईल बी पडन आपला आणि आम्ही बी पडन दोघं जण. हे आता त्यानं नाव सांगितलं नाही आपल्या आयडीचं, तरी बी आपण आला टाकायचे बघू. हा काय म्हणतो ओम भाऊ आपला दोन शब्द बढिया. इकडे ओम भाऊ कर रायगडी म्हणी चाय प्यायला तुम्ही घुंशात कधी आले तर भेट द्या ओम भाऊला. बोलला हा ठीक आहे जा. आपण घरी आलेला आहो आता, आंघोळ वगैरे करून काय तर व्हिडिओ शूटला आपण निघणार. व्हिडिओ शूटचा आपल्याला ब्लॉग आता राहत नाही, कारण आपल्याला व्हिडिओज एवढी काढायची राहते, त्यामुळे काही व्हिडिओ ब्लॉग काढू शकत नाही आपण. ठीक आहे. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा नक्की. ठीक आहे, मग भेटू आता आपण उद्याला. ठीक आहे ठीक आहे. लाईक कमेंट शेअर नक्की करा आवडला असेल ब्लॉग. शेतकऱ्याचा मुलगा.